नमस्कार मित्रांनो येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आयपीएलला सुरुवात होत आहे। आयपीएल म्हटलं की भारतामधून खूप मोठा प्रतिसाद मिळतो आयपीएलला। आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे। मित्रांनो, आयपीएल बघण्यासाठी भारतातील लोकच उत्सुक नसतात, तर परदेशातीलही लोक आयपीएल बघण्यासाठी खूप उत्सुक असतात। मित्रांनो, क्रिकेटमधील सर्वात महागडी कोणती लीग असेल तर ती आयपीएल लीग आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आयपीएलचा बजेट आणि ऑक्शनमध्ये किती खर्च झाला व टेलिकास्ट कंपन्यांकडून आयपीएल साठी किती रक्कम मिळाली आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आयपीएल 2025 मध्ये प्रत्येक संघाकडे एकूण 120 कोटी असतात। त्यापैकी काही पैसे हे खेळाडूंना रिटर्न करण्यासाठी खर्च केले जातात आणि इतर रक्कम ही मेगा ऑक्शन मध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी वापरली जाते। पंजाब 110.5 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू 83 कोटी, तर दिल्ली कॅपिटल्स 73 कोटी, गुजरात टायटन्स 69 कोटी, लखनौ सुपर जायंट्स 69 कोटी, चेन्नई सुपर किंग 55 कोटी, तर मुंबई इंडियन्स 45 कोटी आणि कोलकाता नाईट रायडर्स 51 कोटी, तर सनरायझर्स हैदराबाद 45 कोटी, राजस्थान रॉयल्स 41 कोटी। ही रक्कम रिटर्न केलेल्या खेळाडूंना दिलेल्या नंतरची उरलेली ही रक्कम आहे। एवढ्याच बजेटमध्ये ह्या सर्व टीमा आयपीएल ऑक्शन मध्ये उतरल्या व त्यांनी खेळाडूवर पैसे खर्च करून चांगले खेळाडू हे आपल्या संघामध्ये ओढले। 2025 मधील आयपीएल ऑक्शनचा बजेट हा 1200 कोटींचा होता। मित्रांनो, 2025 आयपीएल साठी घेतलेले सर्वात महागडे खेळाडू आपण बघणार आहोत। चला पाहूया ते खेळाडू कोणते आहेत जे आयपीएल मध्ये सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत। मित्रांनो, LSGने रिषभ पंतला 27 कोटी रुपयामध्ये आपल्या टीम मध्ये समाविष्ट केले। त्यानंतर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26.75 कोटीमध्ये आपल्या टीममध्ये समाविष्ट केले। त्यानंतर व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयामध्ये आपल्या टीममध्ये समाविष्ट केले। त्यानंतर अर्शदीप सिंग पंजाब किंग्सने या खेळाडूला 18 कोटी रुपयामध्ये आपल्या टीममध्ये समाविष्ट केले। मित्रांनो, 2025 च्या आयपीएल मधील हे सर्वात महागडे हे 5 खेळाडू आहेत। मित्रांनो, आयपीएल 2025 मध्ये टोटल 182 खेळाडू हे सॉल्ड झाले आहेत, तर यामधील 62 प्लेयर्स हे ओव्हरसीज आहेत, तर यामधील 8 खेळाडू हे राईट टू मॅच आहेत। तर या खेळाडूवर टोटल स्पेंड 639.15 कोटी रुपये एवढा हा खर्च झालेला आहे। मित्रांनो, यामध्ये आपण बघूया ब्रॉडकास्टचा खर्च। 2023 ते 2027 दरम्यान भारतात इंडिया प्रीमियम लीगच्या प्रसारण हक्काची सरासरी वार्षिक खर्च डिजिटल आणि टेलिव्हिजनसाठी प्रत्येकी 23 अब्ज रुपयापेक्षा जास्त होता। 2009 ते 2017 दरम्यान 82 अब्ज रुपयापेक्षा ही एक अभूतपूर्व वाढ होती। मित्रांनो, आयपीएल वरील असे जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।